बुद्ध धम्मामध्ये करण्यात येणाऱ्या विधींमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी तसेच बुद्ध धम्मामध्ये कोणते सण आणि कसे साजरे करायचे यावर चर्चा करण्यासाठी आणि बुद्ध धम्माच्या अनुषंगाने वापरावयाची शब्दावली यांचे निर्माण करण्यासाठी धम्मसंगीतीचे आयोजन करण्यात आले। ही धम्मसंगीती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे पार पडली। या धम्मसंगीतीमध्ये बौद्ध भिक्खू, महाराष्ट्रातील विचारवंत तसेच सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी सामील झाले होते। बुद्ध धम्म दिशा संगीतीच्या माध्यमातून बौद्धांची आचारसंहिता निर्माण करण्याचे हे एक ऐतिहासिक कार्य करण्यात येत आहे। अशाच प्रकारच्या 10 धम्मसंगीती महाराष्ट्रामध्ये होतील, त्यानंतर 5 धम्मसंगीती विभागवार होतील आणि त्यानंतर एक राष्ट्रीय धम्मसंगीती होतील। अशाच प्रकारची पुढील धम्मसंगीती ही नाशिक येथे होणार असल्याचे आयोजकांनी कळविले।